खूप दिवसातून ही बॅटरी माझ्याकडं खराब पडलेली होती, पण रिपेअर करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, म्हणून मी तिला आज घरगुती रिपेअर करणार आहे. त्याच्यासाठी बॅटरी पहिले खोलावं लागन आणि बघावं लागन काय प्रॉब्लेम आहे. बॅटरी खोलून झाल्यावर मला या प्रकारचं या इंटरफेस दिसला. आता यामध्ये पहिला व्ही आय करायचं, म्हणजे काय जळालं आहे, वायर तुटले का ते एकदा चेक करायचं आहे. पण पी सी बी काढताना हा जो फिल्म पॉलिस्टर कॅपॅसिटर आहे तो माझ्याकडून तुटलेला आहे, म्हणून परत शोल्डरिंग करावं लागेल. त्याच्यासाठी कॅपॅसिटरचा जो ट्रॅक आहे तो थोडासा घासावा लागेल, त्याच्याशिवाय शोल्डरिंग बसणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर बॅटरी चार्जिंग प्रॉब्लेम देत असेल तर बॅटरीमधला काळा गठ्ठू बदलायचा आहे, आपण बॅटरी म्हणतो त्याला. आणि आपला दुसरा चेक पॉईंट म्हणजे स्विचला शॉर्ट करून बघायचा आहे. स्विचला शॉर्ट ट्विजरनं पण करू शकताय, ट्विजर नसेल तर मल्टीमीटरच्या प्रोबनं पण करू शकताय. या ठिकाणी आपली बॅटरी चालू झालेली आहे, पण अजून आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला नाही. आपला प्रॉब्लेम स्विचमध्ये आहे. स्विचमधून सप्लाय एल ई डीला जात नाही. आता स्विचला रिव्हर करण्यासाठी आपल्याला पी सी बी पहिले बाहेर काढावं लागेल. त्याच्यासाठी जेवढे पण कनेक्शन आहेत ते आपण बाजूला करू. आता बॅटरीमधून पी सी बी मी वेगळा केलेला आहे. आता पी सी बीतून आपल्याला स्विच बाहेर काढायचा आहे, त्याच्यासाठी शोल्डरिंगचा वापर करतो. आता स्विचचे हे जे 4 लॉक आहेत ते ट्विजरनं खोलून घ्यायचेत, किंवा तुमच्याकडे बारीक स्क्रू ड्रायव्हर असेल त्याने खोलून घ्यायचेत. स्विचचे लॉक खोलल्यावर आता सगळ्यात काळजीपूर्वक काम करायचं आहे. जर तुमच्याकडे एखादा स्विच असेल तर तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकता, आणि जर तुमच्याकडे स्विच नसेल तर तुम्ही त्यालाच रिव्हर करू शकता. आता ज्या पद्धतीनं आपण स्विचला रिव्हर केलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला असेंबल पण करायचं आहे आणि पी सी बीमध्ये शोल्डरिंग पण करायचं आहे. माझ्या चॅनलवर मी असेच वेगवेगळे प्रकारचे रिपेअरिंगचे व्हिडिओ टाकत राहतो. जरी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. ही बॅटरी आपण 0 रुपयात रिपेअर केलेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.